पाठ 11 जेजुरी गड. येळकोट येळकोट, जय मल्हार अशा आवाजाने दुमदुमणारी जेजुरी सर्वांनाच माहीत आहे. निसर्गाच्या सान्निध्यात नैसर्गिक वाटणाऱ्या वास्तुकलेचे जेजुरीच्या खंडोबाचे देवालय हे उत्तम उदाहरण आहे. खंडोबा हे शिव, भैरव व सूर्य या तीन देवतांचे एकत्रित स्वरूप आहे व म्हणूनच खंडोबा उपवास रविवार या सूर्याचे वारी करण्याची परंपरा असावी. गडावर वसलेल्या खंडोबाच्या देवळासमोर दगडी दीपमाळा, दगडी पायऱ्या, कमानी असल्यामुळे या मंदिराची शोभा आणखीनच वाढते. या मंदिराला महाराष्ट्राच्या मंदिर वास्तुकला परंपरेच्या प्रगतीतील महत्त्वपूर्ण टप्पा मानला जातो. पुणे जिल्ह्यातील पुण्याजवळ जेजुरी या सुमारे 30 मैलावरील गावी खंडोबाचे देवस्थान आहे. खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून संपूर्ण देशभरातील लाखो भाविकांचे देखील कुलदैवत आहे. खंडोबाचे भक्त फक्त देशातच नाही तर परदेशातही मोठ्या संख्येने आहेत. ही देवता जेजुरीचा खंडोबा या नावाने सर्वपरिचित आहे. पायऱ्या चढून वर गेल्यावरच मल्हारी मार्तंडाचे म्हणजेच खंडोबाचे दर्शन होते. सभामंडप आणि गाभारा असलेल्या या देवळात खंडोबाची मूर्ती आहे. म्हाळसा, मणिमल, खंडोबा अशा 3 सुबक मूर्ती देवळात आहेत. देवळात तलवार, डमरू आणि परळ या पुरातन वस्तू जतन केलेल्या आहेत. अतिशय जड अशी पुरातन तलवार उचलण्याचा एक अवघड खेळ इथे दरवर्षी खेळला जातो. उंच धरलेली तलवार जास्तीत जास्त वेळ उचलून धरणाऱ्या व्यक्तीला बक्षीस देण्याची परंपरा आहे. दसऱ्याच्या दिवशी या ठिकाणी मोठी यात्रा भरते. देवीच्या नवरात्राप्रमाणे खंडोबाचे सुद्धा 6 दिवसाचे उत्सव असतात.